चेन्नई आणि दिल्ली पाठोपाठ बँगलोर संघाने सुद्धा प्लेऑफमध्ये आपला पाय ठेवलेला आहे। तिसरा संघ हा ठरलेला आहे प्लेऑफमध्ये जाणारा। आता फक्त चौथा संघ कोण असेल याची प्रतीक्षा राहिलेली आहे। पहिली बॅटिंग करत असताना देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीनी सातत्य कायम ठेवलं। चांगली सुरुवात त्यांनी करून दिली। विराट कोहली जरा नको त्यावेळेला आउट झाला, पडिक्कलही अर्धशतकापासून थोडासा दूर राहिला, परंतु चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन नंतर कमाल सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलनी अर्धशतक केल्याने बँगलोर संघाला 164 धावांचा धावफलक उभारता आला। मला वाटतं त्याच वेळेला सामन्यावरती पकड मिळवण्याकडे त्यांचा प्रयत्न चालू झाला। पंजाबनी पाठलाग चालू केला तो असा काही की बोलायची सोय नाही। के.एल. राहुल आणि मयंक अगरवालनी जबरदस्त बॅटिंग केली, जशी त्यांनी संपूर्ण मोसमामध्ये केलेली आहे। ऑरेंज कॅपचा मानकरी के.एल. राहुल हा आउट झाला आणि तिथंच मला वाटतं सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली, कारण नंतर मयंक अगरवालनी अर्धशतक करूनही धावगतीची जी लय आहे ती पंजाबला कायम ठेवता आली नाही। युजवेंद्र चहलनी फार सुंदर लेग स्पिन बॉलिंग केली। कधी तो गुगली टाकतोय आणि बॉल आत येतोय आणि कधीच वळून बाहेर जातोय हे फलंदाजांना कळत नव्हतं। खास करून त्यांनी आउट काढलेला सरफराजला टाकलेला बॉल फारच सुंदर होता। एका लेग स्पिनरला अभिमान वाटावा असा तो चेंडू होता। नंतर ज्याच्या डोक्यावरती पर्पल कॅप आहे त्या हर्षल पटेलनी परत एकदा टिच्चून बॉलिंग केली आणि पंजाब संघाच्या फलंदाजांनी प्रयत्न खूप केले, सिक्सर मारली अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये, तरी 6 धावांचा विजय हा बँगलोर संघाच्या हाती लागला। मला वाटतं विराट कोहलीनी अक्षरशः म्हणजे हायसर वाटलं असा चेहरा दाखवला, कारण ह्या वर्षी त्याला कसंही करून प्लेऑफमध्ये जायचंच होतं, चांगला परफॉर्मन्स करायचाच होता। मला वाटतं बँगलोर संघानं प्लेऑफमध्ये जाताना दाखवलेलं सातत्य हे वाखाणण्याजोगं आहे। तरी अजूनही विराट कोहली म्हणा किंवा खास करून ए.बी. डिव्हिलियर्स म्हणा यांना अजून म्हणावी तशी फलंदाजी करता आलेली नाही आहे, पण त्यांची बॉलिंग दरवेळेला चांगली होती। आज मोजेस हेनरिकेसनी कमाल बॉलिंग केली आणि विराटच्या चेहऱ्यावरती हास्य आलं। 3 विकेट मला वाटतं त्याने आज काढल्या आणि देताना त्यांनी खूप कमी धावा दिल्या। त्यामुळे हेनरिकेस, चहल या सगळ्यांनी आणि अर्थातच हर्षल पटेल यांनी अप्रतिम बॉलिंग चालू ठेवलेली आहे। मला वाटतं हाच विजयाचा रस्ता बँगलोरला आता सापडलेला आहे। पंजाबनी मात्र पायावरती धोंडा पाडून घेतला आहे, कारण अनेक वेळेला चांगली सुरुवात मिळूनही नंतरच्या फलंदाजांना सातत्य राखता न आल्याने त्यांच्या उरी हा पराभव सतत आलेला आहे। IPLचा गुंता आता सुटत चाललेला आहे, कारण KKRनी महत्त्वाच्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादला व्यवस्थित पद्धतीने पराभूत केलेला आहे। हा विजय KKRसाठी महत्त्वाचा होता। डू ऑर डाय सारखी ही मॅच होती। पहिली बॅटिंग करताना सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी ही फुललीच नाही। जेसन रॉय लवकर आऊट झाला, त्याचबरोबर जेव्हा विल्यमसन रनआउट झाला तेव्हा सगळ्या गोष्टी बदलल्या। मला वाटतं विल्यमसन हा आत्ताच्या घडीला तरी जगातला एक सर्वोत्तम बॅट्समन आहे। तिन्ही फॉर्मॅटमध्ये तो सहज सुंदर बॅटिंग करतो आणि जेव्हा तो रनआउट झाला त्यावेळेला तो जो धक्का होता त्या धक्क्यातनं सनरायझर्स हैदराबाद हे सावरू शकले नाहीत। नंतरच्या टप्प्यामध्ये समदनी थोडीशी फलंदाजी केली, मोठे फटके मारले, परंतु ते पुरेसे नव्हते, कारण धावसंख्या जी आहे ती कुठल्याही पद्धतीने KKRला भीती दाखवेल अशी अजिबातच झाली नाही। बॉलिंगचं जर का बोलायचं झालं तर मला वाटतं शकीबला आज त्यांनी संधी दिली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं। हा बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू अत्यंत काय म्हणतात त्याला गुणवान आहे आणि आज त्यांनी जी बॉलिंग केली त्या बॉलिंगमध्ये त्याचा कंट्रोल पण दिसला आणि त्याचबरोबर त्यांनी विल्यमसनला रनआउटसुद्धा केलं। बॅटिंगची त्याला वेळ आली नाही, त्याचं कारण वरच्या फलंदाजांनीच योग्य कामगिरी करून टाकलेली होती। वरुण चक्रवर्ती असू देत, सुनील नरीन असू देत यांनी बरोबर बॉलिंग केली जी अपेक्षितच होती आणि वरुण चक्रवर्तीचा दिवसेंदिवस एक जो वकूब म्हणता येईल तो वाढत चाललेला आहे। कुठलाही फलंदाज त्याला एकदम जाऊन धपाधप फटके मारायचा प्रयत्न करत नाही। मला वाटतं जेव्हा धावांचा पाठलाग कलकत्ता नाईट रायडरनी चालू केला तेव्हा व्यंकटेश अय्यर थोडासा लवकर आऊट झाला
आणि राहुल त्रिपाठी सुद्धा लवकर आऊट झाला. पण शुभमन गिलनी अप्रतिम बॅटिंग केली, मोठे फटके त्यांनी सहजी मारले आणि त्यांनी खास करून पुलच्या फटक्याचा अगदी मनसोक्त वापर केला. त्यामुळे धावसंख्या इतकी कमी होती की रशीद खान असू देत किंवा भुवनेश्वर कुमार असू देत, या कोणालाही दडपण जे होतं ते कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांवरती टाकता आलं नाही. काही धावाच बाकी असताना शुभमन गिल बाद झाला, पण तरीही सामना हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होता. गेला शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, इतकी तुटपुंजी धावसंख्या असून सुद्धा शेवटच्या काही चेंडूंपर्यंत हा सामना ताणला गेला. पण तरीही KKR हे अडचणीत होतं असं कधीच वाटलं नाही. एक लक्षात घ्या, अजूनही आंद्रे रसेल फिट नाही आहे, अजूनही मॉर्गनच्या बॅटीतनं तुफान फटके निघत नाही आहेत आणि तरीही KKR योग्य पद्धतीने पुढं चाललेलं आहे. मी असं म्हणेन की जर त्यांनी पुढचीही मॅच जिंकली तर नुसते ते शेवटच्या 4 जाणार नाहीत, तर वेगळ्या आत्मविश्वासाने ते प्लेऑफमध्ये जातील. आजच्या विजयाने त्यांच्या पंखामध्ये बळ आलं आहे आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्ससारख्या संघाला मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे. मी म्हणेन की कोलकाता नाईट रायडर्सनी योग्य वेळी लय पकडलेली आहे. या लयीचा त्यांना पुढे जाऊन फायदा होऊ शकतो जर पुढची मॅच त्यांनी जिंकली तर. त्यामुळे डबल हेडर ज्या शनिवार आणि रविवार झाल्यात, भरपूर आणि मजेदार क्रिकेट बघायला मिळालं. लो स्कोरिंग गेम्स बघायला मिळाले, हाय स्कोरिंग गेम्स बघायला मिळाले. मोठ्या धावसंख्येचा अगदी सहजी पाठलाग केलेला या विकेंडला आपल्याला बघायला मिळालेला. या सगळ्या अर्थाने IPLचं क्रिकेट हे रंजक झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सोमवारपासनं आता परत एक दिवस एक मॅच असंच सत्र चालू होईल. परंतु एक लक्षात घ्या, आता IPLची साखळी स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यात आलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय ह्याच्यापेक्षाही नको ती टीम चांगल्या संघाला टायटॅनिकसारखं खाली घेऊन जाते की काय एवढंच बघायला लागेल. त्यामुळे आता लक्ष सोमवारकडे. बाय बाय.